बीडमधील सायबर विभागाचे निलंबित PSI सध्या चर्चेत आहेत। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला कोट्यवधींची ऑफर होती, हा त्यांचा ताजा दावा आहे। धनंजय मुंडेंपासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते IAS IPS अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर आरोप करून झालेत। काय आहे गौड बंगाल, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। त्यांचा आपला आणि त्यांच्या मिसेसचा ॲक्सिस बँकेतून आमचे 300 रुपये घ्यायचे आणि महिन्याला 10 करोड त्याच्यातून आपला खर्च भागवायचा व्हाईट मनी। मला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर होती। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला। त्यासाठी एका निलंबित PSIला कोट्यवधींची सुपारी दिली गेली आणि हा दावा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पोलीस अधिकारीच आहे। रणजित कासले असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। गेले 2 आठवडे निलंबन झाल्यापासून ते सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतायत। त्यात मोठमोठ्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं घेत गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत। काल त्यांनी असाच एक नवा सनसनाटी आरोप केला। मला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर होती। 2 IPS अधिकारी, 1 IAS अधिकारी आणि आणखी एक उच्च दर्जाचा अधिकारी, असे 4 ते 5 लोक माझ्याकडे आलेले होते बीडला। मला ते ऑफर ठेवण्यात आली एन्काउंटरची की आपला जेवढा पगार होतो पूर्ण सर्व्हिसचा त्याच्या कितीतरी पटीने, म्हणजे 100 पटीने, तो 50 करोड म्हणा, तुम्ही 25 करोड, तुम्ही जी लमसम अमाऊंट मागणी कराल ती मागणी तुम्हाला म्हणजे मान्य केली जाते आणि ती दिली जाते। आता हे रणजित कासले कोण आहेत ते आधी पहा। बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रणजित कासले कार्यरत होते। सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते। तिथे आरोपींसोबत पैशांचे व्यवहार करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले। त्या प्रकरणात त्यांना आणि त्यांच्या 2 सहकारी पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। तेव्हापासून ते सोशल मीडियावर आरोपांचे व्हिडिओ टाकतायत। त्यांचा आत्महत्या करण्याची धमकी देणारा व्हिडिओही व्हायरल झाला होता। विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या पैशांच्या गाड्या पकडल्या असा आरोप ते करतायत। EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम जवळील त्यांची ड्युटी बदलली असाही आरोप त्यांनी केला होता। स्ट्रॉंग रूम मधील मतपेट्यांची अदलाबदल करण्यात आली आणि पैशांची देवाणघेवाणही करण्यात आल्याचा आरोप कासलेंचा आहे। त्याच काळात एका निनावी खात्यातून त्यांच्या खात्यात 10 लाख रुपये अचानक डिपॉझिट झाल्याचा दावाही त्यांनी केलाय। वाल्मिक कराडनं विधानसभा निवडणुकांदरम्यान परळी मतदारसंघात पैसे पुरवल्याचा दावाही त्यांनी केला। कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करणारे फोटो कराडच्या मुंबईतील BKC मधील आलिशान कार्यालयाचे असल्याचा दावाही त्यांचा आहे। मनोज जरांगेंशी संबंध असल्यामुळे त्रास दिला जातो असा दावाही रणजित कासले करतायत। त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप या पोलीस निरीक्षकांनी केले आहेत। नशेच्या अंमलाखाली त्यांनी काही व्हिडिओ केलेत अशी चर्चा आहे। अंजली दमानिया यांनी यावर संयत प्रतिक्रिया दिली, मात्र कासले यांनी दमानियांवरच आरोप करत प्रत्युत्तर दिलं। अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे। त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मद्यधुंद अवस्थेतले देखील बघितले आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही। कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे। दारू पिऊनही तेच बोलतो आणि न दारू पिताही तीच बोलतो। ती अंजली दमानिया जी आहे ती बाई एकदम बोगस आहे। तिला फक्त 24 तास मीडियावरती मीच दिसली पाहिजे, उठलं की मीच सोशल मीडियावर पाहिजे आणि त्या बाईचं काही ऐकू नका, ती जनतेची दिशाभूल करते फक्त अंजली दमानिया। हे आरोप गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं दमानिया यांनी सांगितलं असलं तरी रणजित कासले यांना करुणा मुंडे यांच्याकडून पाठिंबा मिळाला। फक्त पाठिंबाच नाही तर धनंजय मुंडे यांनीच कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली असेल असा कासलेंपेक्षा गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केलाय। त्यांना फाशी की सजा होणार आहे किंवा उम्रकैद होणार आहे, जन्मठेप होणार आहे। त्याच्यामध्ये 100% होऊ शकता की धनंजय मुंडेंनी शायद एन्काउंटरसाठी ऑफर दिली असेल। त्याच्यावरती तो तुम्ही खूप विश्वास ठेवू शकता, क्योंकि मद्यपान करल्यानंतर ही व्यक्ती खरं बोलताय, नहीं तो खोटे खोटे मध्ये ही चलता है सब।
और आज जैसा कि मैं देवेंद्र फडणवीस साहब को, गृह मंत्री साहब को मैं निवेदन करती हूँ, मी निवेदन करते की आज त्यांना तुम्ही त्यांची जे पोझिशन होती त्यांची नोकरीवरती तुम्ही परत घ्या. या प्रकरणी बीड पोलिसांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याशी आम्ही संपर्क साधला. या अधिकाऱ्यांनी निलंबित होण्याआधी ही सगळी माहिती का सांगितली नाही, निलंबनानंतर असे गंभीर आरोप का सुरू केलेत, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. ते PSI रणजित कासलेला आम्ही डिपार्टमेंटली त्याला सस्पेंड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी चालू आहे. तो प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या नंतर जे काय निष्पन्न होईल डिसिप्लिनरी आमचे कायद्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई करू. काही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील केली जाते. आज एक शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादीने ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तो आम्ही ते गुन्हा दाखल केलेला आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर चहूबाजूंनी टीका झाली. तेव्हापासूनच बीड पोलीस दलाच्या मागचं शुक्लकाष्ठ अजून काही संपायचं नाव घेत नाहीये. त्यात आता निलंबित PSIच्या मोठमोठ्या खळबळजनक दाव्यांची, बेछूट आरोपांच्या व्हिडिओंची भर पडते. याला महत्त्व दिलं तरी पंचायत, नाही दिलं तरी पंचायत, अशा दुविधेत बीड पोलीस सापडले आहेत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.